आरोपीला असे मुबलक आरोपी हिंडतात कारण की एक माझे फाट्यावर माझं दारावून चलतेत कसे बी दादागिरी करतात. माझं एक छोटंसं किराणा दुकान होतं आणि चहाची एक छोटीशी चहाचं हॉटेल होतं. तर तिकडून पलीकडून त्यांचं कोंबड्याचं दुकान होतं आणि त्यांना त्या लोकांनी उठवल्यामुळं जाग्याहून तो थांबणार ते आमच्याकडं आलते. तो लहू कुसळकर आला आणि म्हणला ह्या साईडला मला ह्या कोपऱ्याला दुकान कोंबडीची टाकायची तुझ्या दारामध्ये. मी म्हणलं इथं कसं काय टाकणार तू? तर तो म्हणला बघू आणि गेला आणि दारू पिऊन आला आणि मी दुकानात बसलेलो होतो. अचानक कुणी नव्हतं घरी, माझी बायको घरामध्ये होती. अचानक ओढलं मला आणि डायरेक्ट 70 डोक्यामध्ये घातला आणि बाहेर मला दुकानाच्या बाहेर ओढून बाकी पुन्हा जमा त्यांच्यातले बाकीचे जमा झाले ना. मला लाता बुक्यानी दगडानी एक जणांनी इथं टांबेले हाणलं मला आणि रक्त भोंबळ झालो मी आणि मला बेवसुद्ध पडलं आणि मला काहीच माहीत नाही. मग पुन्हा कुणी नेलं काय नेलं दवाखान्यामध्ये. आता तात्काळ त्यांना अटक करावा आणि मला न्याय द्यावा फक्त बाकी काही नाही. आणि त्यांच्यापासून मला धोका आहे, कधी पण मला धोका आहे त्यांच्यापासून. आणि असे आणि काय म्हणते तर ह्याच्यापासून काहीच झालं नाही. आता आमचे पूर्ण घरातले कुटुंब बसले. माझं 4 माझे मुलं 4 आणि बायको आणि माझी आई. पुढची मागणी काय? पुढची मागणी त्यांना अटक करावी साहेब. मला ह्या डोक्यामध्ये मला काम जमत नाही. ह्या डोक्यामध्ये कसे चक्कर आल्यासारखं होतंय आणि मणक्याचं काय आहे? माझी मागणी त्यांना अटक करावी.